Now we will see the study of different phylums. Phylums. पहिला फायलम जो आहे नॉन कॉर्डेटमधला तो प्रोटोझोआ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमसाठी, आणि मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमसाठी कोणता असणार आहे, कुठून सुरू होणार आहे तर पोरिफेरापासून. पोरिफेरा हा पहिला मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समधला. मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते आहेत, काय आहेत? दीज ॲनिमल्स आर पोरिफेरा. दीज ॲनिमल्स, तर ह्याच्यामध्ये त्यांची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, एक्झाम्पल्स कोणते आहेत ते तुम्हाला बघायचं आहे. पोरिफेरा आर द ॲनिमल्स. दीज आर ॲनिमल्स विथ सिम्पलेस्ट बॉडी प्लान अँड आर कॉल्ड स्पॉन्जेस. दे बियर न्यूमरस स्पोर्स ऑन देअर बॉडी. न्यूमरस स्पोर्स त्यांच्या बॉडीमध्ये असतात. पोर्स म्हणजे काय असणार आहेत, छिद्र असणार आहेत. मग तसे छोटे छोटे लहान लहान पोर्स त्यांच्या बॉडीमध्ये असणार आहेत. न्यूमरस म्हणजे असंख्य असणार आहेत. दोज पोर्स आर कॉल्ड ॲज ऑस्टिया अँड ऑस्क्युला. ऑस्टिया आणखीन ऑस्क्युला हे पोर्सचे नेम्स आहेत. आता दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजे ते पाण्यामध्ये राहणारे आहेत. मोस्ट ऑफ देम आर मरीन म्हणजे खाऱ्या पाण्यामध्ये राहणारे. अँड फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. म्हणजे आता ड्वेलर्स म्हणजे त्यांचं हॅबिटॅट काय आहे, ते कुठे सापडतात, कुठे आढळतात जास्त, तर ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. आणि त्याच्यातले मोस्ट आर मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. मोस्ट ऑफ द ॲनिमल्स हॅव असिमेट्रिकल बॉडी. आता त्यांची बॉडी सिमेट्री जी आहे ती बॉडी सिमेट्री कशी आहे, असिमेट्रिकल आहे. आणि त्याच्यानंतर बॉडी सिमेट्री जी आहे ती कशी आहे, असिमेट्रिकल आहे. दीज ॲनिमल्स हॅव स्पेशल टाईप्स ऑफ सेल्स, कोरल सेल्स. त्यांच्यामध्ये आता जे पोरिफेरामध्ये येणारे ॲनिमल्स आहेत त्यांच्या बॉडीमध्ये स्पेशल टाईप्स ऑफ सेल्स आहेत आणि त्यांना काय म्हटले, कोरल सेल्स म्हटलेले आहेत. आता हे कोरल सेल्स जे आहेत, दीज ॲनिमल्स आर ऑलवेज अटॅच्ड टू सबस्ट्रॅटम. म्हणजे काही खडक किंवा माती जी असेल पाण्यामध्ये असलेली, त्या खडकाला किंवा मातीला, हार्ड सबस्टन्सला ते काय असणार आहे, चिकटलेले आधाराला म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये असणार, चिकटलेले असणार आहेत. सबस्ट्रॅटम त्याला म्हटलेलं आहे. हॅन्स डू नॉट शो लोकोमोशन. म्हणून त्यांच्यामध्ये आपल्याला हालचाल ही दिसत नाही. हॅन्स दे आर रेफर्ड ॲज सिडेंटरी ॲनिमल्स. ते सिडेंटरी आहेत, ते लोकोमोटरी ॲनिमल्स. ते स्वतःहून दे डोंट चेंज देअर प्लेस ऑन देअर ओन. ते लोकोमोशन त्यांच्यामध्ये नसतं. मग जे काय त्या खडकाला काय छोटा हार्ड पार्ट असेल त्याला ते चिकटलेले असतात. दे आर अटॅच टू द सबस्ट्रॅटम. लोकोमोशन नसते म्हणून त्यांना काय म्हटले, सिडेंटरी ॲनिमल्स. म्हणजे एकाच ठिकाणी ते राहणार आहेत, त्यांचं स्थलांतर होणार नाही. दीज स्पॉन्जे देअर स्पॉन्जी बॉडी इज सपोर्टेड बाय स्पिक्युल्स ऑर स्पॉन्जिन फायबर्स. आता त्यांच्या स्पॉन्जी बॉडीला काय केलेलं सपोर्ट असतो, स्पिक्युल्स म्हणजे काय असणार आहेत, एक टोकदार असे कॅल्शियम कार्बोनेट्सचे स्पिक्युल्स तयार झालेले असतात. किंवा त्यांचं जे काय बॉडी स्केलेटन आहे त्याला सपोर्ट करणारे कोण आहेत, तर स्पिक्युल्स. अँड स्पिक्युल्स आर मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका. कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका यांच्यापासून ते बनलेले असणार आहेत. आता याच्यात तुम्हाला स्पिक्युल्स जे आहेत दे आर मेड फ्रॉम कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका. दीज ॲनिमल्स फीड अपॉन स्मॉल ऑर्गॅनिझम्स टेकन इन देअर बॉडी अलॉंग विथ वॉटर. आता जे स्पोर्स आहेत, ऑस्टिया आहेत, बॉडीवरती प्रेझेंट असलेले ऑस्टिया यांच्यामधून वॉटर आत जाणार आहे आणि त्या वॉटरमध्ये प्रेझेंट असलेले जे काही ऑर्गॅनिझम्स असणार आहेत, स्मॉल ऑर्गॅनिझम्स, त्यांच्यामधून ते काय करणार आहेत, त्यांचं फूड घेणार आहेत. किंवा दे फीड ऑन स्मॉल ऑर्गॅनिझम्स. वॉटरबरोबर जे काही स्मॉल ऑर्गॅनिझम्स येणार आहेत त्यांच्यावरती ते फीड होणार आहेत. आणि द वॉटर इज टेकन थ्रू ऑस्टिया अँड गिवन आउट थ्रू ऑस्क्युला. ऑस्क्युला आहे वरच्या बाजूला असणारं मोठं जरा ओपनिंग, त्याच्यामधून ते वॉटर काय केलं जाणार आहे, बाहेर टाकलं जाणार आहे. त्या
ऑस्टियामधून आलेलं पाणी, त्याच्यामध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यावरती ते फीड होणार आहे, त्याला प्रे म्हणून खाणार आहे आणि नंतर ते वॉटर ऑस्क्युलामधून बाहेर टाकलं जाणार आहे. दीज ॲनिमल्स रिप्रोड्युस्ड बाय बडिंग, त्यांचं रिप्रोडक्शन आहे ते बडिंग मेथडनं आहे. आणि हे कोणती मेथड आहे? बडिंग ही असेक्शुअल मेथड. ते सेक्शुअल मेथडनं सुद्धा रिप्रोड्यूस होतात. मीन्स द ॲनिमल्स in organisms from porifera phylum they reproduce by both the modes. कोणते आहेत? असेक्शुअल मेथड, त्याच्यामध्ये बडिंग, बाय सेक्शुअल मेथड, आणि बिसाइड्स दे हॅव गुड ॲबिलिटी ऑफ रिजनरेशन ही सुद्धा त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स कोणते आहेत? सायकॉन, त्याच्यानंतर युस्पॉन्जिया म्हणजेच बाथ स्पंज, त्याच्यानंतर हॅलॉनिमा, युपेलिस्टेला हे काय आहेत त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नाव वी विल सी द नेक्स्ट फायलम, आणि त्याचं नाव काय आहे? सिलोंटरेटा किंवा त्यालाच काय म्हटलेलं आहे? नायडारिया. आता याच्यामध्ये बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज सिलेंड्रिकल ऑर अम्ब्रेला शेप. सिलेंड्रिकल असेल किंवा अम्ब्रेला शेप असेल. सिलेंड्रिकललाच काय म्हटलेलं आहे? कॉलम शेप, कॉलमसारखा असेल शेप, कॉलमनर शेप किंवा सिलेंड्रिकल शेप ऑर अम्ब्रेला लाईक. इफ इट इज सिलेंड्रिकल इट इज कॉल्ड अ पॉलेप. सिलेंड्रिकल असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे? पॉलेप म्हणजेच सिलेंड्रिकल कॉलमनर बॉडी असलेला त्याला म्हटले पॉलेप. आणि जर अम्ब्रेला लाईक असेल, अम्ब्रेला शेप्ड असेल तर त्याला म्हटले मेड्युसा. म्हणजे उभा कॉलमसारखा पार्ट असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे? पॉलेप म्हटलेलं आहे. आणखीन जर अम्ब्रेलासारखा असेल तर त्याला काय म्हटलेलं आहे? मेड्युसा. मोस्ट ऑफ दीज ॲनिमल्स आर मरीन, ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. म्हणजे यामधले सगळे मोस्ट ऑफ द ॲनिमल्स आर मरीन, मीन्स दे लिव्ह इन ओशन, सी वॉटर. आणखीन फ्यू लिव्ह इन फ्रेश वॉटर. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज रॅडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. आता बॉडी जी आहे ती कशी असणार आहे? रॅडियल सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. आता डिप्लोब्लास्टिक म्हणजे त्याच्यामध्ये 2 जर्म लेयर्स प्रेझेंट असणार आहेत. त्याच्यानंतर नायडोब्लास्ट बिअरिंग टेंटॅकल्स आर प्रेझेंट अराउंड द माउथ. माउथच्या भोवती काय असणार आहे? टेंटॅकल्स असणार आहेत आणि त्या टेंटॅकल्समध्ये काय आहेत? नायडोब्लास्ट आहेत. आता या नायडोब्लास्ट जे आहेत त्याचा यूज कशासाठी होतो? टेंटॅकल्सचा यूज कशासाठी होतो? हे जे तुम्हाला थ्रेड लाईक हे जे स्ट्रक्चर दिसतात दीज आर कॉल्ड ॲज टेंटॅकल्स. त्या टेंटॅकल्सचा यूज कशासाठी होतो? टू कॅप्चर द प्रे कॅप्चर करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये त्या प्रेमध्ये टॉक्झिन एक विषारी पदार्थ त्यांच्यामध्ये इंजेक्ट केला जातो त्या प्रेमध्ये. आणि त्याच्यासाठी काय असणार आहेत? सिंडोब्लास्ट जे आहेत नायडोब्लास्ट जे आहेत ते नायडोब्लास्ट काय करणार आहेत? टेंटॅकल्सवरती काय आहेत? नायडोब्लास्ट आहेत. आणि ते नायडोब्लास्ट काय इंजेक्ट करणार आहेत? टॉक्झिन इन द बॉडी ऑफ प्रे. जे काही खाद्य त्यांनी पकडलेलं आहे त्याच्या बॉडीमध्ये टॉक्झिन इंजेक्ट करायचं काम नायडोब्लास्ट करतात. आणि नायडोब्लास्ट कशावरती प्रेझेंट आहेत? टेंटॅकल्सवरती प्रेझेंट आहेत. दोज आर युजफुल फॉर प्रोटेक्शन टू. म्हणजे टेंटॅकल्सचा यूज हा प्रोटेक्शनसाठी सुद्धा केला जाणार आहे. एक्झाम्पल्स आहेत हायड्रा, त्याच्यानंतर ॲडॅम्सिया म्हणजेच सी ॲनिमॉन, फायसॅलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर त्याला म्हटलेलं आहे, आणि औरिलिया, जेलीफिश आणि कोरल्स हे त्याचे एक्झाम्पल्स आहेत. नायडारिया याच्यामध्ये बॉडी जी आहे त्या ॲनिमल्सची 2 टाईपमध्ये सिलेंड्रिकल असेल तर त्याला म्हटले पॉलेप. आणखीन अम्ब्रेला लाईक असेल त्याला म्हटले मेड्युसा. मोस्टली ॲनिमल्स आर मराईन ॲनिमल्स, फ्रेश ऑर अँड फ्यू आर फ्रेश वॉटर ड्वेलर्स. द बॉडी इज ऑफ दीज ॲनिमल्स इज रॅडियल सिमेट्रिकल, डिप्लोब्लास्टिक असणार आहे. तर याच्यामध्ये हे आणि माउथ जे आहे किंवा माउथच्या भोवती टेंटॅकल्स आहेत आणि टेंटॅकल्स हॅव
नायडोब्लास्टचं काम काय आहे? टू इंजेक्ट द टॉक्झिन्स इन द बॉडी ऑफ प्रे. अँड दे ऑल्सो टेंटॅकल्स हा प्रे कॅप्चर करण्यासाठी यूज होणार आहे आणि इट इज ऑल्सो यूज फॉर प्रोटेक्शन. इथं तुम्हाला एक डायग्रॅम दाखवलेली आहे आणि ती कुठली आहे? हायड्राची दाखवलेली आहे. मग त्याच्यामध्ये टेस्टीज, ओव्हरीज प्रेझेंट आहेत, न्यू बर्ड, माउथ, हे त्याचे काय आहे? डिफरंट पार्ट्स. तुम्हाला डायग्रॅम दिली जाते आणि लेबल करा म्हणून विचारलं जाऊ शकतं. मग त्याच्यासाठी जे या लेसनमध्ये डायग्रॅम्स दिले आहेत त्या डायग्रॅम्ससुद्धा नीट लक्ष देऊन बघायच्या आहेत, करायच्या आहेत. त्याच्यानंतरचं तुम्हाला एक बाथ स्पंज information is given. This is a black colored and somewhat round shaped animal. Its body is mainly made up of fibers of a protein spongin. आता बाथ स्पंज हा जो आहे पोरीफेरामध्ये येणारा, त्याचे बॉडी जी आहे ती फायबरनं बनलेली असते आणि फायबर्स ऑफ प्रोटीन्स, आणि त्याला नेम काय आहे? स्पॉन्जिन. अँड याच्यामुळं स्पॉन्जिन या फायबरमुळं किंवा या प्रोटीन फायबरमुळं काय होणार आहे? इट हॅज अ गुड वॉटर होल्डिंग कपॅसिटी. त्याच्यामध्ये वॉटर होल्ड करण्याची कपॅसिटी असणार आहे. इट इज यूज्ड फॉर बाथिंग ड्युरिंग ओल्ड डेज. बिसाइड इट वॉज ऑल्सो यूज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग पिलोज अँड कुशन्स. कुशन्स, उषा किंवा जे कुशन्स आहेत ते तयार करण्यासाठी सुद्धा त्याच्यामध्ये बाथ स्पंजचा यूज केला जात होता. दीज वेअर ऑल्सो यूज्ड ॲज वेटिंग मटेरियल फॉर स्टिकिंग पोस्टल स्टॅम्प्स अँड काउंटिंग द करन्सी नोट्स. मग त्याच्यामध्ये वॉटर कपॅसिटी होल्ड करण्याची कपॅसिटी आहे म्हणून जर गमसारखं स्टिकी सबस्टन्स जर त्याच्यामध्ये ठेवला तर ते पोस्टल स्टॅम्प्स स्टिक करण्यासाठी, काउंटिंग करन्सीसाठी सुद्धा त्याचा यूज केला जात होता. त्याच्यानंतरचा फायलम कोणता आहे? प्लॅटीहेल्मिंथस. द प्लॅटीहेल्मिंथस, द बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज स्लेंडर म्हणजे अँड फ्लॅट लाईक अ लीफ ऑर स्ट्रिप. चपटी असणार आहे बॉडी त्याची, आणखीन फ्लॅट असेल, पट्टीसारखी असेल किंवा पानासारखी पसरट असणार आहे. They are called as flatworms. Most of these animals are endoparasites. Endoparasites म्हणजे ते इतर ॲनिमल्सच्या शरीरामध्ये राहतात. म्हणजे मोस्ट ॲनिमल्स हे एंडोपॅरासाइट्स आहेत. अँड फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वॅटिक. काही काय आहेत? फ्री लिव्हिंग आहेत आणि काही काय आहेत? मोस्ट जे आहेत ते एंडोपॅरासाइट आहेत. पॅरासाइट म्हणजे दुसऱ्याच्या अन्नावरती ते जगणारे आहेत. मग दुसऱ्याच्या शरीराच्या आतमध्ये ते राहतात. बॉडी इज असिलोमेट अँड बायलॅटरल सिमेट्रिकल. तर त्यांची बॉडी जी आहे ती असिलोमेट असणार आहे, बायलॅटरली सिमेट्रिकल असणार आहे. दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक, दॅट इज देअर बॉडी इज मेड अप ऑफ 3 जर्म लेयर्स, एंडोडर्म, एक्टोडर्म अँड मिसोडर्म. त्यांची बॉडी जी आहे ती ट्रिप्लोब्लास्टिक आहे. आणि दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाईट. हर्मॅफ्रोडाईट म्हणजेच काय? तर एका ॲनिमलमध्येच मेल आणि फिमेल हे दोन्ही रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट असतात म्हणून त्या ॲनिमलला काय म्हटलेलं आहे? हर्मॅफ्रोडाईट. दॅट इज मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर प्रेझेंट इन सेम ॲनिमल बॉडी. आणि एक्झाम्पल कोणतं आहे? प्लानारिया, लिव्हर फ्ल्यूक, आणखीन टेपवर्म. आता हे जे आहेत लिव्हर फ्ल्यूक जो आहे हे शीप, गोट जे आहेत ग्रेझिंग ॲनिमल्स त्यांच्या इंटेस्टाईनमध्ये असणार आहे. टेपवर्म पण असणार आहे. हे काय आहेत? एंडोपॅरासाइट्स आहेत. आणि प्लानारिया हा काय असणार आहे? ॲक्वॅटिक फ्री लिव्हिंग येणार आहे. आता याच्यामध्ये एक्झाम्पल्स कोणते कोणते आहेत? प्लानारिया, लिव्हर फ्ल्यूक, टेपवर्म. आता प्लॅटीहेल्मिंथस त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? तर दीज ॲनिमल्स त्यांची बॉडी कशी असणार आहे? स्लेंडर अँड फ्लॅट लाईक, लीफ ऑर स्ट्रिप. लीफसारखी किंवा पट्टीसारखी, पानासारखी पसरट असेल किंवा स्ट्रिप एखाद्या पट्टीसारखी असणार आहे आणि फ्लॅट असणार आहे. मोस्ट ॲनिमल्स हे एंडोपॅरासाइट आहेत
किंवा आणि थोडे ॲनिमल्स फ्री लिव्हिंग असणार आहेत. द बॉडी जी आहे ती असिलोमेट आहे आणि बायलॅटरल सिमेट्री त्याला असणार आहे. त्याच्यानंतर जर्म लेयर्स जे आहेत त्याच्यामध्ये 3 जर्म लेयर्स आहेत, म्हणून द बॉडी इज ट्रिप्लोब्लास्टिक. आणखीन द ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाईट, म्हणजे मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर प्रेझेंट इन सेम ॲनिमल्स. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक वन मोर इन्फॉर्मेशन इज गिवन हिअर. कोरल रीफ्स आर प्रेझेंट इन ओशन. आता कोरल रिफ्स हे काय असणार आहेत? हे कोरल्स हे कशामध्ये एक्झाम्पल आहे? तर नायडारियामधलं एक्झाम्पल आहे. कोरल्स आर द एक्झाम्पल्स ऑफ नायडारिया. मग त्याच्यामध्ये कोरल रीफ्स म्हणजे काय असणार आहे? अ लाईन ऑफ रॉक्स. वी सी अ लाईन ऑफ रॉक्स प्रेझेंट इन ओशन. ओशनमध्ये आपल्याला काही खडकासारखा भाग दिसतो. दीज रीफ्स आर ॲक्च्युअली कॉलनीज ऑफ स्पेसिफिक नायडारियन्स. आता हे जे रॉक्स आहेत, रिफ्स आहेत, हे रिफ्स काय आहेत? तर ते रॉक्स नाहीत, ते रॉक्ससारखे दिसतात, पण दे आर कॉलनीज ऑफ नायडारियन्स. प्रेशियस स्टोन कॉल्ड कोरल्स. प्रेशियस स्टोन आहे कोरल म्हणजेच पोवळा. अँड द कोरल पावडर, त्या पोवळ्याचं पावडर, प्रवाळ भस्म जे आहे त्याचा यूज आयुर्वेदामध्ये केला जातो. इट इज यूज्ड इन आयुर्वेदा इज डिराइव्ड फ्रॉम दीज रीफ्स. हे कोरल रीफ्स जे आहेत ते काय आहेत? वन टाईप ऑफ किंवा दे आर मेड फ्रॉम द कॉलनीज ऑफ स्पेसिफिक नायडारियन्स. आता त्याच्यानंतरचा फायलम कोणता आहे? एस्केलिमेंथिस. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज लॉंग, थ्रेड लाईक ऑर सिलेंड्रिकल. आता यांची बॉडी एस्केलिमेंथस या कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत फायलमचे? तर त्याच्यामध्ये बॉडी जी आहे ती बॉडी ही कशी आहे? थ्रेड लाईक, सिलेंड्रिकल आहे. Hence they are called as roundworms. These animals are either free living or endoparasite. Free living animals are either aquatic or terrestrial. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा ॲनिमल्स काय आहेत? एंडोपॅरासाइट्स आहेत, काही फ्री लिव्हिंग आहेत. आणि फ्री लिव्हिंग असतील तर ते कुठे आहेत? दे आर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज ट्रिप्लोब्लास्टिक अँड सिडोसिलोमेट. त्यांच्या बॉडीमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट आहे, पण ती काय आहे? मिसोडर्म किंवा गटपासून तयार झालेली नाही, म्हणून बॉडी इज सिडोसिलोमेट आणि ट्रिप्लोब्लास्टिक आहे. बॉडी ऑफ दीज ॲनिमल्स इज नॉन सेगमेंटेड. त्यांची सेगमेंटेड बॉडी नाही, तर ती नॉन सेगमेंटेड आहे. अँड कव्हर्ड विथ टफ क्युटिकल. त्याच्यावरती टफ क्युटिकलचं कव्हरिंग आहे. कठीण थोडी स्किन जी आहे ती कठीण असणार आहे. टफ क्युटिकल त्याच्यावरती असणार आहे. दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. म्हणजेच त्यांच्यामध्ये काय असणार आहे? वन मेल आणखीन फिमेल असे 2 ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असणार आहेत. एक्झाम्पल्स कोणते आहेत? एस्कॅरिस, इंटस्टायनल वर्म्स त्यांना म्हटलं आहे. त्याच्यानंतर फिलारियल वर्म्स आणि लोलो हे आय वर्म्स आहेत. आता इथं तुम्हाला एस्कॅलिमेंथसमधले दाखवलेले आहेत राऊंड वर्म्स त्यांना म्हटलं आहे. मग त्याच्यामध्ये हे आहे मेल एस्कॅरिस आणखीन फिमेल एस्कॅरिस. त्यांचे नेम्स काय काय आहेत? त्यांचे बॉडी नेम्स ते लिहा, बघा. आता याच्यात तुम्हाला जे तुम्ही 4 बघितले, कोणते कोणते बघितले? पोरीफेरा, त्याच्यानंतर नायडारिया, प्लॅटीहेल्मिंथस आणि नंतर एस्केलिमेंथस. यांचे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. तुम्हाला क्लासिफिकेशन, एक ॲनिमलचं नेम दिलं जातं, आणखीन क्लासिफाय द ॲनिमल. मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं फायलम कोणतं आहे लिहायला आले पाहिजे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स कोणते असणार आहेत ते लिहायला आले पाहिजे. आता जर तुम्हाला लिव्हर फ्ल्यूक हा जर ॲनिमल दिला आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहा म्हटलं, तर तुम्ही कोणाचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहिणार आहात? तर लिव्हर फ्ल्यूक हा प्लॅटीहेल्मिंथस या फायलमचं एक्झाम्पल आहे. म्हणून तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स जे त्या फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तेच त्या ॲनिमल्सचे काय असणार आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स असणार आहेत. म्हणून राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ. मग फायलमचं नेम न देता
त्याच्यातल्या ॲनिमलचं नेम दिलं जातं. मग त्यावेळेस जे फायलमचे कॅरेक्टरिस्टिक्स असतील तेच कॅरेक्टरिस्टिक्स कशाचे येणार आहेत, त्या ॲनिमल्सचे लिहिता येणार आहेत.